लाडक्या बहिणींचे 2100 रुपये करणार असं आश्वासन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेने दिले। मी जे बोलतो ते करून दाखवतो असे ते म्हणाले। जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या तोंडावर शिंदेने लाडक्या बहिणींना 2100 रुपये देण्याचा शब्द दिलाय। तुम्हाला 1500 रुपये ठेवणार नाही आम्ही, जे आम्ही बोललोय 2100 रुपये करणार ते 2100 रुपये करणार। कुठेतरी एका सिनेमामध्ये ना डायलॉग आहे, एक तो मैं कमिटमेंट करता नहीं और एक बार मैंने कमिटमेंट कर दी तो फिर मैं खुद की भी नहीं सुनता। मी का मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली माहिती आहे तुम्हाला? मी जेव्हा लहान होतो तेव्हा माझ्या आईची तगमग पाहिली आहे, माझ्या आईची काटकसर पाहिली होती, माझ्या पत्नीच्या डोळ्यातले कणाव पाहिले होते। कसा महिना चालवायचा, कसा महिना घालवायचा, कसा महिना सांभाळायचा, परिवार कसा सांभाळायचा हे मी पाहिले डोळ्याने। आणि मी जेव्हा मुख्यमंत्री झालो तेव्हा मी ठरवलं माझ्या या लाडक्या बहिणींसाठी, मातांसाठी मला काहीतरी केलं पाहिजे। आणि ती पहिली योजना माझ्या डोक्यात आली ती माझी लाडकी बहीण योजना। आणि त्या लाडक्या बहीण योजनेने असा चमत्कार करून दाखवला की सगळ्यांना पलटी करून टाकलं, टांगा पलटी घोडे फरार। शेवटी माझ्या लाडक्या बहिणी ज्या आहेत, आज 1500 रुपये आम्ही देतो, त्या 1500 रुपयामध्ये अनेक सक्सेस स्टोरी आहेत। 10 महिला बहिणी आल्या, 20 आल्या, 25 आल्या, 50 आल्या, 100 आल्या। त्यांनी क्रेडिट सोसायटी केली, छोटा मोठा व्यवसाय सुरू केला। याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर सक्सेस स्टोरी आहे। नुसत्या पैसे घेऊन फक्त त्या खर्च नाही करत, आज त्यांच्या खात्यात पैसे जमा होतात, त्यांना सही काढून ते पैसे स्वतःच्या सहीने पैसे काढण्याचा अधिकार दिला। आपण अधिकार दिला, देश स्वतंत्र झाला, परंतु आर्थिक स्वातंत्र्य आपल्या लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे काढण्याचा अधिकार त्यांना दिला, म्हणून त्यांच्या कुटुंबात पण त्यांची वट वाढलेली आहे। वाढली की नाही? समाजातही वाढली आहे। आणि म्हणून तुम्हाला 1500 रुपये ठेवणार नाही आम्ही, जे आम्ही बोललोय 2100 रुपये करणार ते योग्य वेळी 2100 रुपये करणार। आणि माझ्या लाडक्या बहिणींना मी भाषणात तेव्हा बोललोय, लखपती झालेला आम्हाला बघायचं आहे, लखपती। आणि तो दिवस पण दूर राहणार नाही। मी जे बोलतो ते करून दाखवतो। आणि म्हणून आपली निशाणी काय काय? मग धनुष्यबाण एवढ्या लोकांनी मला शब्द द्या हात वर करून की 5 तारखेला आम्ही धनुष्यबाणा समोरचं बटन दाबून या ठिकाणी आपले उमेदवार प्रचंड मताधिक्याने विजयी करूया आणि या भागाचा विकास करू। आणि म्हणून जाता जाता एवढंच सांगतो, 5 तारखेला धनुष्यबाण होईल सुसाट आणि विरोधक होतील भुईसपाट। असं तुम्हाला करायचं आहे। तुमच्या भरोश्यावर बोलतोय मी, तुम्ही केलं तरच होणार आहे। आणि तुम्हाला सांगतो, तुम्ही हे काम करा, तुम्ही हे काम करा, आणि मी जे बोललेलं ते एक एक मोजून तुम्हाला मी काम करून देणार, एक एक मोजून।